नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टॉप 15 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस फॉर डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट्स। मला माहिती आहे भरपूरशी व्हिडिओज बनलेले आहे, बट मेजरली एमएसटी सिटी बद्दल बोललं गेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघूया प्रत्येक कॉलेजचं डिटेल एस्टॅब्लिशमेंट इयर, ते ऑटोनॉमस आहे नॉन ऑटोनॉमस आहे, सगळ्यात महत्त्वाचं प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड आणि मित्रांनो कट ऑफ बद्दल पण डिस्कस करूया, कारण एमएसटी सिटीचा तर कट ऑफ प्रत्येक व्हिडिओवर बघायला मिळतो। बट या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज काय कट ऑफ आहे हे सुद्धा मी सांगणार आहे। आणि जर तुम्हाला काही पण डाउट्स असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा, कारण मी स्वतः पण पॉलिटेक्निकच्या बेसिसवर इंजिनिअरिंग केलेलं आहे। तुम्ही तुमचे डाउट्स समजू पण शकतो आणि रिझॉल्व्ह करण्याचा पण प्रयत्न करेल। माझी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा, कारण कसं आहे आता ऑफिस मध्ये बसलेलो आहे, स्वतः शूट करत आहे, कळत नाही की तुम्हाला समजत आहे की नाही, तर थोडं मला फीडबॅक पण देत राहा, म्हणजे मी पण इम्प्रूव्हमेंट करत राहील। तर चला मी व्हिडिओला सुरुवात करत आहे। स्टुडंट्स, टॉप 15 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस मी रेकमेंड करेल की ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करजा तुम्ही ॲट द एंड ऑफ डे। आपण इथे जर बघत असाल फर्स्ट नंबरवर सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांचं ड्रीम कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6006, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1856, वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज इन महाराष्ट्र, कॅम्पस एरिया अराउंड 36.81 एकर्स आहे, स्टेटस ऑटोनॉमस आहे, फीस बघायला गेलं तर 1,35,200 रुपीज आहे। ॲज पर जनरल ओपन कॅटेगरी रिझर्व्ह साठी कमी राहणार, इव्हन जनरल ओपन साठी पण ईडब्ल्यूएस थ्रू कमी लागतं। प्लेसमेंट बघायला गेलं तर इथे 50.5 LPA टू 11.35 LPA पर्यंतचं तुम्हाला मिळू शकतं। आणि इथे एक्झाम JEE प्लस एमएसटी सिटी प्लस पॉलिटेक्निक थ्रू पण तुम्हाला ऍडमिशन मिळतं। इथे जर आपण याचा कट ऑफ बघायला गेलं तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या ब्रँचेस अवेलेबल आहे। जनरल ओपनचा कट ऑफ बघा 97.24% पर्यंत जातं, सीएसचा, सिव्हिलचा 95 पर्यंत जातं, ENTCचा 96, इलेक्ट्रिकलचा 95.80 आणि मेकॅनिकलचा 94.47 आहे। तर प्रत्येक कट ऑफ जर बघायला गेला तर मोर ऑर लेस 90% वर आहे फॉर जनरल एससी आणि जनरल ओबीसीचा पण तुम्ही पॅरलली बघू शकतात। यानंतरचं सेकंड नंबरचं कॉलेज आहे वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट VJT आहे माटुंगा। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3012, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1887, कॅम्पस एरिया अराउंड 16 एकर्स आहे। या कॉलेजचं पण स्टेटस ऑटोनॉमस आहे। फीस बघायला गेलं तर अराउंड 85,551 रुपीज आहे। प्लेसमेंट बघायला गेलं तर 57 LPA टू 20 LPA पर्यंतचं पॅकेज तुम्हाला या कॉलेजमधून मिळू शकतं। आणि इथे आपण बघूया कोणकोणते ब्रँचेस अवेलेबल आहे। CS, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या ब्रँचेस अवेलेबल आहे। ॲज पर जनरल ओपन, जनरल एससी, जनरल ओबीसी तुम्ही कट ऑफ इथे बघू शकतात। या लिस्टमध्ये थर्ड नंबरचं कॉलेज आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 3014। या कॉलेजला SPCE कॉलेज पण म्हणतं, कन्फ्युज नाही व्हायचं। SPIT आणि SPC, SPIT प्रायव्हेट कॉलेज आहे आणि SPC गव्हर्नमेंट कॉलेज आहे। एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1962, कॅम्पस एरिया अराउंड 47 एकर्स आहे। या कॉलेजचं पण स्टेटस ऑटोनॉमस आहे। फीस बघायला गेलं तर अराउंड 84,700 रुपीज। प्लेसमेंटचा जर ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर 27 LPA टू 6.48 LPA पर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं। या कॉलेजचा कट ऑफ बघा सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलचं कट ऑफ ॲज पर जनरल ओपन, जनरल एससी, जनरल ओबीसी तुम्ही बघू शकतात। फोर्थ नंबरचं कॉलेज आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6007, एस्टॅब्लिशमेंट इयर 1977, अराउंड 90 एकरचा कॅम्पस एरिया आहे। हे पण कॉलेज ऑटोनॉमस आहे। या कॉलेजचा आपण जर प्लेसमेंट बघायला गेलं तर 37 LPA टू 5.07 LPA पर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं। कट ऑफ बघा CS, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ॲज पर जनरल ओपन, जनरल एससी, जनरल ओबीसी 95 टू 90% पर्यंतचा कट ऑफ असू शकतो। फक्त ENTCचा कट ऑफ मला जनरल एससीचा कमी दिसतो 86.06, बाकी सगळे कट ऑफ मोर ऑर लेस 90% जवळ आहे। फिफ्थ नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद, ज्याला छत्रपती संभाजीनगर म्हणतो आपण। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 2008। या कॉलेजला मी फिफ्थ नंबरवर याच्यामुळे टाकलं कारण आजूबाजूनी MIDC वगैरे अवेलेबल आहे, तर तुम्हाला कोअर ब्रँचेसला प्लेसमेंट मिळायला इझी जाईल, कारण गव्हर्नमेंटची एक रिस्पेक्ट असतं MIDC मध्ये पण। एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1960, कॅम्पस एरिया अराउंड 25 एकरचा। हे कॉलेज सुद्धा ऑटोनॉमस आहे आणि फीस बघायला गेलं तर अराउंड 81,851 रुपीज आहे आणि प्लेसमेंट पॅकेज 11 LPA टू 6 LPA पर्यंतचं तुम्हाला मिळू शकतं। कट ऑफ जर बघायला गेलं CS, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल ॲज पर कॅटेगरी तुम्ही इथे बघू शकतात। श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी नांदेड। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 2020। या कॉलेजला HGS कॉलेज पण म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये। एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1981, कॅम्पस एरिया अराउंड 46 एकर्स आहे। स्टेटस आहे गव्हर्नमेंट एडेड प्लस ऑटोनॉमस। फीस अराउंड 83,091 रुपीज लागू शकतं। इथे पॅकेज 11.7 LPA टू 3.7 LPA पर्यंतचं मिळू शकतं तुम्हाला। या कॉलेजचा पण कट ऑफ तुम्ही ॲज पर ब्रँच बघू शकतात, ॲज पर कॅटेगरी
कॅटेगरी जनरल ओपन, जनरल एससी, जनरल ओबीसी दिलेला आहे. यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. हे पण कॉलेज खूप छान आहे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर अराउंड 1964 आहे. ऑटोनॉमस आहे स्टेटस. इथे जर पॅकेज बघायला गेलं तर 11.5 LP to 3 LP पर्यंत मिळू शकतं तुम्हाला. या कॉलेजचा कट ऑफ आपण CS सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ॲज पर जर कॅटेगरी बघायला गेलो तर जनरल ओपनचा CS कट ऑफ 93.32 आहे. जनरल एससीचा अराउंड 90.68 आहे आणि जनरल ओबीसीचा अराउंड 92.80 आहे. तर कट ऑफ अराउंड 90च्या वरच आहे. फक्त मेकॅनिकल किंवा ENTCचा कट ऑफ मला थोडा कमी दिसतोय. यानंतरचं 8 नंबरचं कॉलेज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. या कॉलेजला बाटू कॉलेज सुद्धा म्हणतं. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 3033. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1989. कॅम्पस एरिया अराउंड 525 एकर्स आहे. ऑटोनॉमस कॉलेज आहे. या कॉलेजची फीज अराउंड 60,000 रुपीज आहे आणि प्लेसमेंट थोडं कमी अराउंड 8 LP पासून तर 2.40 LP पर्यंतचं पॅकेज तुम्हाला या कॉलेजमध्ये मिळू शकतं. या कॉलेजचा कट ऑफ CS सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा ॲज पर कॅटेगरी तुम्ही बघू शकतात. कट ऑफ थोडा कमी झालेला आहे काही वर्षापासून. माइट बी हे कॉलेज आउट ऑफ सिटी असल्यामुळे पण होऊ शकतं, कारण माझ्या वेळेस कट ऑफ खूप छान होता. मला आता आठवते माझा मित्र श्री इथूनच पास आउट झाला आणि आता ॲज अ डिझायनर म्हणून काम करतोय. ते पण कॉलेज छानच आहे. डोंट वरी अबाउट दॅट. 9 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट आहे 6005. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1960. अराउंड 70 एकरचा कॅम्पस एरिया. स्टेटस आहे ऑटोनॉमस. फीस बघायला गेलं तर 85,451 रुपीज आहे. पॅकेज बघायला गेलं तर अराउंड 10 LP to 3.6 LP पर्यंत मिळू शकतं आणि ॲज पर कोर्स किंवा ॲज पर ब्रँचेस आणि ॲज पर कॅटेगरी कट ऑफ तुम्ही इथं बघू शकता. याचा स्क्रीनशॉट पण तुम्हाला घेता येईल. यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 5004. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1996. कॅम्पस एरिया अराउंड 20 एकर्स आहे. गव्हर्नमेंट एडेड आहेच ऑफकोर्स आणि ऑटोनॉमस सुद्धा आहे कॉलेज. या कॉलेजचं पॅकेज बघायला गेलं तर 7.5 LP to 3.75 LP पर्यंत मिळू शकतं तुम्हाला. या कॉलेजचा कट ऑफ CS सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ॲज पर कॅटेगरी तुम्ही बघू शकता. याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला काढता येईल रेफरन्ससाठी. यानंतरचं 11th नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसारी खुर्द. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6004. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2009 अँड कॅम्पस एरिया अराउंड 50 एकर्स आहे. हे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे. बघा आतापर्यंत आपण जे 10 कॉलेजेस बघितले ते मेजरली ऑटोनॉमस होतं. हे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे. या कॉलेजचं फीज अराउंड 25,000 पर्यंत लागू शकतं. हायस्ट पॅकेज अराउंड 7 LP टू ॲव्हरेज पॅकेज अराउंड 3.3 LP पर्यंत मिळू शकतं. हे कॉलेज पुण्याला एक्सपोजर वगैरे जास्त मिळू शकतं. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये भरपूरसे कॅम्पसेस किंवा कंपनीज येतात म्हणून हे कॉलेज मी 11th नंबरवर टाकलंय. तुम्ही मागे पुढे पण करू शकतात. आणि या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही CS सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा बघू शकता ॲज पर कॅटेगरी वाईज. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर हे येतं 12th नंबरवर. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 4025. रिसेंटली एस्टॅब्लिश आहे 2016. कॅम्पस एरिया अराउंड 12 एकर्स आहे. गव्हर्नमेंट एडेड आहे पण नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. या कॉलेजचा पॅकेज 21 LP to 10 LP च्या रेंजमध्ये असू शकतं. ज्यांचा फायनान्शियल कन्सर्न आहे ते प्रेफरन्स देऊ शकतात. थोडं नवीन कॉलेज असल्यामुळे मी म्हणत आहे. बाकी तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेज हवं असेल तर हे कॉलेज चांगलं आहे. या कॉलेजचा पण कट ऑफ काही कमी नाही आहे नवीन असून सुद्धा. CS सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा कट ऑफ तुम्ही बघू शकता ॲज पर जनरल ओपन, जनरल एससी, जनरल ओपन मोरऑरलेस 90% जवळपास आहे. यानंतरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर 4004. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. हे कॉलेज मी याच्यासाठी टाकलं कारण जे स्टुडंट्स गोंदिया, साकोली आणि चंद्रपूर साईडचे तर ते विद्यार्थी या कॉलेजला प्रेफरन्स देऊ शकतात फायनान्शियल प्रॉब्लेम जर असेल तर. आणि सेकंड हे कॉलेज जुनं पण आहे. माइट बी या कॉलेजची युनिव्हर्सिटी दुसरी येते बट बघायला गेलं तर 1996चं एस्टॅब्लिशमेंट आहे. तुम्ही इमॅजिन करा अराउंड 25 इयर्स ओल्ड कॉलेज आहे. सोबत हे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे आणि या कॉलेजचं प्लेसमेंट जर बघायला गेलं अराउंड 8 LP to 3.5 LP पर्यंत मिळू शकता. या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही CS सिव्हिल ENTC इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी ॲज पर ज्या कॅटेगरी बघू शकतात. कट ऑफ थोडा कमी पण आहे अराउंड 85 to 90च्या रेंजमध्ये आहे. जर तुमचा फायनान्शियल कन्सर्न आहे तर नक्कीच या कॉलेजला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात. बट थोडं प्लेसमेंट वाईज किंवा एक्सपोजर वाईज थोडं कमी मिळू शकतं. हा माझा पर्सनल सजेशन आहे. यानंतरचा 14th नंबरचं कॉलेज आहे लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी नागपूर. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 4004. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1942. हे कॉलेज ऑटोनॉमस आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सोबतच या कॉलेजचं प्लेसमेंट 10.8 LP to 5 LP पर्यंत मिळू शकतं. या कॉलेजेसमध्ये थोड्या युनिक ब्रँचेस आहेत जसे की केमिकल, पेपर अँड पल्प टेक्नॉलॉजी, प्लास्टिक अँड पॉलिमर टेक्नॉलॉजी आणि ऑइल टेक्नॉलॉजी. जनरल ओपन, जनरल एससी, जनरल ओपनचा कट ऑफ तुम्ही जनरल ओपन, जनरल एससी, जनरल ओबीसीचा कट ऑफ तुम्ही इथे बघू शकतात. नंतर 15 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. हे कॉलेज पण रिसेंटली एस्टॅब्लिश आहे 2018. 40 एकरचा कॅम्पस एरिया. नॉन ऑटोनॉमस आहे हे कॉलेज. अराउंड पॅकेज बघायला गेलं तर 7.25 LP to 3 LP पर्यंत मिळू शकतं. आणि कट ऑफ जर आपण इथे बघायला गेलं तर CS सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल या ब्रँचेसचा कट ऑफ ॲज पर कॅटेगरी तुम्ही इथे बघू शकतात. कट ऑफ कमी आहे अराउंड 80 to 85च्या रेंजमध्ये मिळेल कारण कॉलेज 2018चं एस्टॅब्लिश आहे. तर यापेक्षा विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजेसला जास्त प्रेफरन्स देणं करतात. पण तुमचा फायनान्शियल कन्सर्न आहे, काही पर्सनल रिझन्स आहे तर तुम्ही या कॉलेजला पण प्रेफरन्स देऊ शकतात. तर मित्रांनो हे झाले 15 टॉप
गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र रिजन. मी नाही म्हणणार की सिक्वेन्स हाच फॉलो करा, याच पद्धतीने कॉलेजेसचा ऑप्शन फॉर्ममध्ये प्रेफरन्स किंवा सिक्वेन्स ठेवा. तुम्ही तुमच्या पर्सनल चॉईसनुसार, पर्सनल अंडरस्टँडिंगनुसार मागे पुढे करू शकता सिक्वेन्स. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, हा तुमच्या करिअरचा प्रश्न आहे तर प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा. आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, मी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग कॉलेजेसबद्दलचा भरपूरसा कंटेंट बनवणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे कॉलेजेस, अमरावतीचे, पुण्याचे कॉलेजेस. ते चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला खूप जास्त सपोर्ट होणार आहे या चॅनलचा. आणि फक्त आपला हा जो जर्नी आहे हा ऍडमिशन पर्यंतच मर्यादित नाहीये. याच्यानंतर पण मी तुम्हाला काही पॉडकास्ट घेऊन येईल, काही इंजिनिअरिंग रिलेटेड जे काही महत्त्वाचा कंटेंट आहे तो क्रिएट करणार आहे, तर तो तुमच्यासाठी लॉंग टर्म मध्ये मदत होईल. तर हा जर्नी आपला टिल द आपलं रिटायरमेंट पर्यंत चालू द्या. म्हणून सपोर्ट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि घाई गडबडीमध्ये मी व्हिडिओ शूट करत आहे कारण मला माहिती आहे तुमच्याकडे पण वेळ कमी आहे आणि माझ्याकडे पण वेळ कमी आहे. तर चला, धन्यवाद व्हिडिओला बघण्यासाठी अँड हॅव अ ग्रेट डे.